नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनल कांबळे। आणि आज टिफिनला बनवलं होतं कारलं। आता डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून कारलं टिफिनला दिलं, नाही तर ते तसे काही भाज्या खात नाहीत। दुसरी बनवलेली आहे शेवभाजी, चपाती आणि सलाड। आता पूर्ण टिफिन कसा बनवला चला बघूया। अगोदर घेतलं कारलं आणि कारलं कट करून घेतलं आणि मीठ लावून त्याला 1 तासभर ठेवलेलं भिजायला। म्हणजे सर्वात अगोदर कारलंच कट करून घेतलं आणि ते स्वयंपाक बाकीचा होईपर्यंत हे चांगलं मिठाच्या पाण्यात चांगलं मुरायला घातलं। त्याच्यानंतर खोबरं वगैरे कापून घेतलं। हे खोबरं मी कापत आहे आपल्या शेवभाजीसाठी। कांदा टमाटा थोडा थोडा घेतला वाटण्यासाठी। या व्यतिरिक्त मी काहीही वाटण्यासाठी घेतलेलं नाही। इथे वाटणाचं सर्व झाल्यानंतर इथे कांदा बारीक कटिंगसाठी घेतलेला आहे आणि टमाटा पण बारीक कटिंगसाठी घेतलेला आहे। आता हा फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे। फोडणीसाठी खडे मसाले पण लागणार आहेत। तर इथे मी खडे मसाल्यामध्ये फक्त काळी मिरी टाकली होती आणि तेजपत्ता मला सापडलाच नाही, त्याच्यामुळे तेजपत्ता पण राहून गेला। कांदा गुलाबी झाल्यानंतर आपल्याला टमाटा परतून घ्यायचा आहे। टमाटा परतल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। आता मी वाटणामध्ये टाकलेली होती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेली नाही। तेलातच आपल्याला सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत। म्हणजे कांदा मसाला, लाल मिरची पावडर, धने पावडर हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे। थोडासा मटन मसाला पण टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं वाटण भाजण्यासाठी टाकायचं आहे। सर्व मसाले भाजल्यानंतर वाटण टाकायचं आहे आणि वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत झाकण मारून। चांगला मसाला भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि पाणी ॲड करून घेतल्यानंतर जरा उकळी होऊ द्यायची आहे। 5 मिनिट उकळी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये जी तिखट शेव आहे जाडवाली ती ॲड करायची आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे। 10 मिनिटांनी आपली शेवभाजी ही चांगली तयार होते, कारण की शेव चांगली त्याच्यामध्ये मुरलेली असते। आता ही शेवभाजी झाल्यानंतर मी इथे चपात्या लाटायला घेतलेल्या आहे। पीठ अगोदरच मळून ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर चपात्या वगैरे पटापटा करून घेतल्या। असा सपोर्ट करत राहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत